बघा ए पाणी कसं आलंय बघ. असं गोळ झालंय इथं बघा काय बघा ढेकळं पडून घेतले ती माझं आणि हाय पण कमी आहे एवढंच. बघा मित्रांनो काल आपण बघितलं असेल एवढा वाडा आलेला एक पेंडा संपलं पण वर एक होतं ते जनावरांना टाकून टाकून संपवलं. हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग इथं बघताय का दोन नारळ झाडावरून उचलून घेतलो. बघा हा बांबू ठेवला आहे आणि आत होता आणि तिथं बघा एकदम असं ते कडाचं दिसतंय का त्याला दोन होते मग उचलून घेतलो. पाणी आणि हाय पण कमी आहे एवढंच. बघा मित्रांनो आवाज येत आहे का ह्याच्यामध्ये जास्त आहे थोडं. मग हा बांबू आता आत ठेवूया. हे नारळ उतरवण्याचं कारण म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये 5 दिवसापूर्वी मी आणि माझे मित्र मातृलिंग ते भीमा नदीमध्ये बसलेले मातृलिंग गणपतीला गेलो होतो. मग त्यावेळेला पाणी होतं. आज पण सारतं येते पण ते भावी भक्तांनी पूजा बाहेर काढतात पाणी. मग मी गेलो होतो तेव्हा पाणी होतं ह्या कमरेपर्यंत होतं एक ठिकाणी. मग ते जाऊन आता फक्त गुडघ्यावर आलं गुडघ्यापेक्षा खाली एकदम असं एक पाणी राहिलं आहे म्हणजे सगळीकडं. मग आता त्यांनी देवाला चालले ते मग त्यामुळे त्यांना 2 नारळ झाडातून उतरून घेतलो त्यामुळं का. मग सकाळ सकाळचं मस्त वातावरण बघा सगळीकडचं. आज तेवढी थंडी नव्हती पण काल रे बाप एवढी थंडी होती काय सांगू नका. आज पण आहे पण तेवढी नाही. आणि हा सकाळ सकाळचा आंब्यांचा मोहराचा वास घराभोवती असं घरापुढं घरामागं पुढं इकडून तिकडं सगळं दरवळत राहतो मित्रांनो. असं 24 तास असं स्प्रे फॉग आपण मारतो की सेंट तसं दरवळत राहतो. आणि जनावर तर चारा टाकले ती खायला लागली ती त्याला जास्त झाले थोडं. किती टाकलं तर बघा अनलिमिटेड. आणि काल आपण बघितलं असेल एवढा वाडा आलेला एक पेंडा संपलं पण वर एक होतं ते जनावरांना टाकून टाकून संपवलं. मग बाकी आज आपल्याला काम आहे आपलं ते गाजर बघताय का गाजर गवताला माती लावणं म्हणजे त्याला राब करणं आपल्या भाषेत सांगतो. कारण एवढ्यासाठी ट्रॅक्टर आणि ते बैल येत नाही त्यामुळं उगं असं बेडगं माती पोकळ करून त्याला साईडला करायचं एवढंच काम आहे. मग त्याला आज आपण पूर्ण करणार आहे गाईस. मग मी सध्या करत आहे बघ फरसाण आणि चुरमुरे. फरसाण याला आमच्या लोकल भाषेमध्ये काय म्हणतात माहिती का तुम्हाला खारा. डायरेक्ट खारा म्हणतात फरसाण म्हणत नाहीत खारा. आणि चुरमुरेच पण फरसाणला खारा तर गाईस आपल्याला बघ शेणगांचं शेणगाण काढायचं आहे. बघ हित्त आहे त्या तिथं आहे म्हशी पाशी आहे. मग थांबव तुम्हाला दाखवतो काय इंट्रोडक्शन देण्याची पण गरज नाही. इथं बघा ए पाणी कसं आलंय बघ. असं गोळ झालंय इथं बघा काय बघा ढेकळं पडून घेतले ती माझं म्हणजे माती सुट्टा करून घेतलंय. बर ते पण अगोदरच केलेत पप्पांनी आणि हे 1 2 आणि हे 3 उद्या सगळंच मिटवून टाकू किटकिट नको ग. हे पाणी आलं इथं वल्लं झालंय सगळं गोळ झालंय. जाऊ दे परत 2 दिवस पुढं त्याला काय होतंय. अरे हे मी ह्याला बघितलंच नाही इकडं बघ मोहर कितली सोड आंब्याचं झाड मी फक्त त्या साईडच बघत चालू आतापर्यंत. चला जनावरांचं शेणखण काढायचं भाऊ आता निवळ इथं आहे बघा. ते कसं झालं म्हणजे इथं हे बॅरल एक बॅरल आणि दुसरा बॅरल भरून घेतली ती त्यामुळं ते तिथं बहुतेक पाईट निघटलं आणि पाणी सगळं डुममध्ये गेलं. ती जनावर बांधतो तिकडं म्हणजे आपलं
शेण काढायला मोकळं. इतकं ओढतं हे, थांब एका जागेला थांबायचं होत नाही. अबे निघितलं हो का, हो गेलं. चलो मोकळा मोकळा वाटायला लागला नाही, म्हणजे आपलं काम करायला मोकळं आपण. सो फिलहाल गाईस निवांत बसलोय चहा पिऊन. निवांत कसं म्हणजे चला सांगतो. सध्या सनसेट झालंय पुढं बघा तुम्ही. सनसेट गुण पण झालं आता आता जस्ट झालंय. अजून सूर्य नकळत दिसायला लागलाय पण तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नाही. आणि त्या जनावरांना चारा टाकलाय. तो अजून दाखवतो दवाखान्यात काय. आणि इथं बघा शेणवागान वगैरे काढून, शेणगाण वगैरे काढून आणि झाडून पण काढलो. चारा म्हणजे सगळं ते पाचट पण टाकलं. आणि बाकीचं जे शिल्लक होतं ते उखाड्यात टाकलो. आणि त्यानंतर मस्तपैकी हातपाय वगैरे धुवून चहा पिऊन घेतलो. आणि आत्ता हा व्ह्यू बाबा, काय ते पक्षी उडत आहेत. चला आजचा मग काय, मग झोपताना निवांत असं. आज सिलेबस पण करायचा आहे, लई दिवस झालं. थोडं सिलेबस माझं मागं राहिलं आहे. आज ते पण करतो. मग तुम्हाला भेटतो थेट रात्री. सो गाईज आपलं नेहमीप्रमाणे बघा 5-8 गोळा करून गोळा केलेलं संध्याकाळी पेटवलो. फटाके फुटाले तुम्हाला कारण बोलला ना 5-8 त्यामुळे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुम्हाला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.